हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दराबार यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आलो होतो पक्षी बघण्यासाठी. तर इकडे जांभळीच्या झाडावरती एक कोंबडा बसलेला आहे मित्रांनो. मल्टी कलरचा कोंबडा आहे. जास्त व्हाईटमध्ये ब्लॅकमध्ये असं एक पॅच आहे त्याच्यावरती मित्रांनो. तर विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर कोणाला हवा असेल तर नक्की सांगा. आपण युजुअली 1,500 रुपयाला विकतो, पण हा एक 1,300 रुपयेपर्यंत देऊ आपण. आणि इकडे खोड कोंबड्या आहेत मित्रांनो. 4 खोड कोंबड्या आहेत. त्यातल्या 2-3 तरी मिळतीलच मे बी. आणि एखादी कोंबडी ते घरी ठेवणार आहेत. तर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा. ह्यातली पण मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो. ही एक आहे, छान आहे, ही पण मोठ्या साईजमध्ये आहे. आणि अशा 2-3 आहेत आणखीन मित्रांनो. जर कोणाला हवी असेल, खूप सारे लोक मागतात मल्टी कलरची हवी आहे, गावठी हवी आहे किंवा साध्या कलरमध्ये आहे, खूड हवी आहे. पण सगळ्यांचं लक्षात ठेवणं होत नाही मित्रांनो, माझ्या लक्षात राहत नाही. बऱ्यापैकी व्याप असतो दुसऱ्याही गोष्टींचा. तर कोणी नाराज नका होऊ प्लीज. मुद्दाम पण करत नाही. काही लोकांना वाटतं की मी मुद्दाम पण करतो. काही लोकांना देतो, काही लोकांना देत नाही असं. तर ही एक कोंबडी पण विक्रीसाठी आहे. आणि दुसरी पण एक आहे मित्रांनो. तर हे दुसरीकडे गेले होते का आजीच्या या कोंबड्या आहेत. तर इथल्या फक्त 2 कोंबड्या आजी विक्रीसाठी काढत आहे मित्रांनो. तर त्या पण विक्रीसाठी आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर सांगा, मी देईन. तुम्हाला माहीतच आहे, आपण साध्या कलरच्या कोंबडीची किंमत 600 रुपये ठेवलेली आहे आणि मल्टी कलरची 700 रुपये मित्रांनो. तलंग असेल तरीसुद्धा मी मल्टी कलरची 700लाच देतो आणि तलंग असेल साध्या कलरची ती पण 600लाच देत असतो. तर इकडे आहेत आजीच्या, पण ह्या सगळ्याच विक्रीसाठी नाहीत. आणि ते छोटी एक पिल्लू आहे, कोंबडी आहे विक्रीसाठी. म्हणजे विक्रीसाठी नाही, जस्ट बघण्यासाठी आहे. आणि ह्या घरच्या आहेत मित्रांनो. तर ही कोंबडी ही तलंग आहे मित्रांनो, साध्या मल्टी कलरमध्ये. तर 700 रुपयाला आपण देत आहोत. ही अंड्यावरती येईलच लवकरच मित्रांनो, आणि तोंड लाल होतं हिचं. आणि हा एक छोटासा कोंबडा. तर हे दोघं राहतात. ह्या दोघांचं डोकं फोडलं होतं दुसऱ्या कोंबड्यांनी. तर हे दोघं एकत्र राहून मित्रांनो इतके चांगले झाले. तर हे दोघंच राहतात मस्त. आणि ही कोंबडी त्याला छोट्या पिल्ल्यासारखं सांभाळते, जिला काय अजून पिल्लं काढून अनुभव नाही तरीसुद्धा आईसारखं सांभाळते. ह्या पक्षामधलाच तो एक छोटा कोंबडा होता मित्रांनो, ज्याला ह्यांनीच मारलं होतं, त्या कोंबड्याला. मग त्याला आणि त्या कोंबडीला आपण बाजूला ठेवलं. आणि मग त्या दोघांचा इतका लळा लागला की ते एकदम मस्त राहतात. आणि ती कोंबडी त्याला आईप्रमाणे सांभाळते आणि दोघं एकमेकाला सोडून पण राहत नाहीत. तर त्या दोघांना आपण देतो मित्रांनो, मुंबईला पाठवतो आहे. परत मुंबईवरून ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. आपला एक सबस्क्रायबर आहे, तर त्याच्याकडे जाणार आहेत. तर कसे वाटते ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर